सती जळून भस्म झाली आणि आता शिवजी मात्र सारखी त्या ठिकाणी शिवजी मात्र आपल्या जीवनात संकट आलंय ना म्हणून ध्यान लावून बसले होते, तपश्चर्याला धरून बसले होते. आता लक्ष द्या माझ्याकडं. आता तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना आता इकडं बघा, ही कथा तुम्हाला सांगितली ना, त्या अगोदरची कथा मी 2 मिनिटासाठी आपल्याला सांगतो. त्याच वेळेला की सती आणि शिवजी हे दोघं जण कैलासावर बसलेले होते आणि कैलासावर बसलेले असताना आता बघा पुढे 2 मिनिटामध्ये आपल्या लक्षात येईल. नंतर तीच सती पार्वती रूपानं जन्माला आली. हे तर मान्य तुम्हाला, पार्वती रूपानं तीच सती. मग एके दिवशी काय झालं, एके दिवशी की भगवान शिवजी सतीला काही गोष्टी सांगत होते, पण सती मात्र ती गोष्ट ऐकत नव्हती. तुमच्या लक्षात येऊन जाईल, सती मात्र काही गोष्टी सांगत होते. तेवढ्यात विचार केला की आपल्याला आता कथा ऐकायची, रामप्रभूची कथा ऐकायची. आणि रामप्रभू हे माझं आराध्य दैवत आहे ना, महादेवाचं आराध्य राम आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याकडे भजन आहे, भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव भजन करी महादेव, हो भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. आणि भजन काय करी, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. हे भजन आहे. म्हणजे महादेवाचे आराध्य दैवत रामप्रभू आहेत. आराध्य दैवत कोण आहेत? रामप्रभू आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एके दिवशी महादेवानं सांगितलं, सती आपल्याला कथा ऐकायला जायचंय. आणि ती कथा कुणाच्या दारात? अगस्तींच्या घरी कथा ऐकायला जायचं. कुणाच्या घरी? अगस्तीच कथा सांगू शकतात. का तर अगस्ती का समुद्राला प्राशन करण्याची ताकद फक्त अगस्तीमध्ये आहे. आणि समुद्रासारखी कथा प्रसवण्याचं काम फक्त अगस्ती ऋषी करू शकतात. आणि अजून एक ऐका, कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना कोण्यातरी चांगल्या व्यक्तीचं आपण ऐकलं पाहिजे की त्याच्यातून आपल्याला बोध मिळाला पाहिजे, आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. नाहीतर मग उगत फुकटाची सांगे लोकाची गोष्टी आणि राम जग जेठी नाही वाचे, उग विनाकारण गप्पा मारायच्या, लाभ नाही न तोटा नाही. बरोबर आहे का नाही? जन्मा येऊनी काय केले तो मुदल गमाविले. अशा गप्पा मारण्याला काय अर्थ आहे सांगा? त्या गप्पा अशा असतात, मोठमोठ्या गप्पा मारतात माणसं, मोठमोठ्या गप्पा मारतात. काय उपयोग आहे त्या गप्पाचा? गप्पा मारण्याला महत्त्व नाही, तुम्ही जे विचार केला ते सत्यात उतरवण्याला किंमत आहे, हे लक्षात ठेवा. मग आता विचार केला, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, पर्याय काय आहे, ऐका आता. आणि मग आता एक गोष्ट लक्षात आली की इकडे बघा, आणि मग निघाले. आणि एके दिवशीची गोष्ट आहे की त्रेतायुगातली ती गोष्ट आहे. शिव आणि सती अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये कथा ऐकण्यासाठी जाणार आहेत. एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माहे, एक
ऋषि पाए शंभु गए कुंभज ऋषि पाए शंभु गए तुम भजन सिपाही शंभु न गए तुम भजन सिपाही संगतति जगत जननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर जाने श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम संग सती जग जननी भवानी. लक्षात आलं. एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभ भज ऋषी पायी. आलं लक्षात. आता यातलं एक महत्वाचं आहे. एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभ ऋषी पायी. याचा अर्थ असा आहे की एकदा त्रेतायुगामध्ये त्या ठिकाणी शिव शंभू आणि सती संग सती जग जननी भवानी सोबत पार्वती होती सती होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कथा ही दोघांनी ऐकली पाहिजे. रोज टी व्ही पुढं बसून नवरा बायकोनी सती जर टी व्ही बघत असली तर सतीनं म्हणायचं सत्या उठ लवकर झोपेतून बघ बघ कथा चालू आहे. लक्षात आलं का नाही. एवढं तरी लक्षात ठेवा. सती सत्या असंच ना बरोबर आहे का नाही. आता लक्षात ठेवा. मग मुद्दा एवढाच आहे की संग सती जग जननी भवानी सोबत सती होती आणि दोघ जण कुठे गेले. आगस्तीच्या आश्रमात. नीट लक्ष द्या माझ्याकडे फार सुंदर आहे आपल्याला देवी सांगायची. आणि मग आगस्तीच्या आश्रमात दोघ जण गेले. गेल्याच्या नंतर आगस्तीला असा आनंद वाटला. आगस्तीला वाटलं बापरे एवढे मोठे महादेव देवादिदेव महादेव आमच्याकडे कसं काय आला. म्हणले कथा ऐकायला तुम्ही आम्हाला कथा सांगा. आता ज्यानं जग निर्माण केलं ज्याची कथा आहे त्यालाच सांगायची. लक्षात येते का माझं बोलणं. त्याला सांगायची. आनंद वाटला. आनंद वाटल्याबरोबर साधूचं आपल्या घरी स्वागत करावं. साधूचं आपल्या दारात आगमन करावं. म्हणून साधू संत दारात आले की आमच्या मराठवाड्यात पद्धत आहे त्यांना त्या ठिकाणी वाजवत गाजवत आणतात. दारामध्ये पाट टाकतात. फुलं रांगोळी काढतात. त्यांचं बाहेरच पाद्यपूजन केलं जातं. आरती ओवाळली जाते आणि मग मध्ये घेऊन जातात. लक्षात आलं का माझं बोलणं. मग मध्ये घेऊन त्या ठिकाणी जातात आणि मध्ये घेऊन गेल्याच्या नंतर आदर आतिथ्य करतात. म्हणजे थोडक्यामध्ये विषय असा आहे बघा. मुद्दा एवढाच आहे की महादेव जर आपल्या दारात कथा ऐकण्यासाठी आले असतील तर सुरुवातीला अगस्ती ऋषी महादेवाच्या पाया पडले. इकडे बघा अगस्ती ऋषी महादेवाच्या बोला ना पाया पडले. मोबाईलवर दगड ठेवून माझ्याकडे लक्ष द्या. लक्षात आलं का नाही. इकडे लक्ष द्या. पाया पडले. पाया पडल्याबरोबर आता बघा काय झालं भाऊ. सतीनं असा गैरसमज केला. सतीनं असा गैरसमज केला जे आपल्या इथं कथा सांगायला आले तेच आपल्या पाया पडायला लागले. आणि यांना काय कथा येणार आहे. लक्षात येते का माझं बोलणं. कमी कधीच कुणाला समजायचं नसतं. एखाद्याचा स्वभाव असतो. एखाद्याची ती वागण्याची पद्धत असते की सगळ्याला सोबत घेऊन चालायचं. सगळ्याला घेऊन आता आमची पद्धत कशी सगळ्याला बोलणं सगळ्यासोबत राहणं हसून खिळून पद्धत आहे. हसून खिळून याचा अर्थ आम्ही असेत असा अजिबात नाही. आमचा दर्जा कमी असा अजिबात नाही. आमची जी किंमत आहे ती आमची जी आहेच. फक्त एकच आहे आपण जर सगळ्याला घेऊन चालत तर त्यातला आनंद द्विगुणित होत असतो. सगळ्याला घेऊन चालता आलं पाहिजे माणसानं. आणि आपण अशा पद्धतीनं आता सरांची एवढी मोठी शाळा वगैरे पण स्वतः सर वाढतात. सगळ्यांना वाढतात. जेवण वाढतात सगळीकडं. म्हणजे आपण मोठे आहोत याची जाणीव. एक वाक्य सांगू. आपण मोठे आहोत याची जाणीव जगाला झाली तरी हरकत नाही. पण आपण मोठे आहोत याची जाणीव आपल्या घरच्या माणसाला होऊ नये. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. आपल्या जवळच्या माणसाला त्याची जाणीव होणं की आपण खूप मोठे येतं आपण असे येतं आपण तसे येतं. आपण कोणीच नाहीत. इकडे बघा आता मी महाराज आहे कीर्तनकार आहे कथाकार आहे. जगासाठी तुमच्यासाठी मी कीर्तनकार आहे पण माझ्या पत्नीसाठी मी तिचा नवरा आहे.
माझं बोलणं कळते का तुम्हाला? लक्षात आलं? माझ्या मुला जगासाठी मी कीर्तनकार असेल, पण माझ्या मुलासाठी मी त्यांचा बाप आहे. त्यांना तुम्ही कीर्तन काय करता आणि कथा कसल्या सांगता याच्याशी काय घेणं देणं नाही. बाप म्हणून कर्तव्य किती बजावता हे महत्वाचं आहे. माझी अशी शाळा आहे, मी असं आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मला ही गाडी फिरायला आहे, ती गाडी फिरायला आहे, आणि मला तू असे कामं सांगतेस का? अजिबात नाही. तिला काहीच घेणं देणं नाही तुमच्याशी. तिला तुमच्या कर्तृत्वावर गर्व नक्की आहे, पण तुम्ही पती म्हणून जर तुमचं त्या ठिकाणी तुमचं कर्तव्य जर तुम्ही करत नसाल, तर मग तुमच्या कर्तृत्वाचं तुमच्या मोठेपणाचं पत्नीला काय घेणं देणं? टीव्ही बघणाऱ्या बाया माझ्यावर खुश आहेत आज. लक्षात आलं का नाही? सगळ्या माझ्यावर खुश आहे. आता एक मेल पाठवून द्या जी टॉकेटला, ह्यांचं महिनाभर ठेवा म्हणून. लक्षात आलं का नाही? महिनाभर पाहिजे असं, महिनाभर. कारण ही महत्वाचं आहे ना, हे महत्वाचं आहे. आणि सामाजिकतेच्या बाबतीतून जर विचार केला तर सर या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. याची गरज आहे. आताच्या पिढीलाही गरज आहे आणि येणाऱ्या पिढीला याची गरज आहे. मला एकाने मॅसेज पाठवला, एक आमच्या जवळच्या आहेत, आम्ही आई म्हणून त्यांना म्हणतो, त्याने मॅसेज पाठवला की म्हणे महाराज तुमचं वय बघितलं तर 30 वर्ष आहे. आमच्या जवळच्यात आम्ही आई म्हणतो त्यांना, वयस्कर आहेत, मुलगा मानलंय. त्याने सांगितलं की म्हणे तुमचं वय बघितलं ना तर वय तुमचं 30 वर्ष आहे. 30 वर्ष वय आहे तुमचं. तुमच्या विचाराची उंची जर बघितली तर असं वाटतंय 80 वर्षाच्या माणसाचे विचार आहेत ते. विचार तुम्ही वयानं किती मोठे आहात याच्याशी घेणे देणं नाही. तुमच्या विचाराची उंची वाढवा, विचाराची उंची वाढवा, विचार चांगले ठेवा. आणि जगामध्ये तुमचं वय किती हे कुणी बघत नाही, तुमचे विचार बघितले जातात. वयावर जर बिलं निघाले असते तर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेल्या, 22व्या वर्षी समाधी घेतलेल्या ज्ञानोबारायचं नाव समाजात राहिलंच नसतं. तुमचं वय कुणी बघत नाही. 1400 वर्ष जगणारा चांगदेव होता, पण 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईला गुरु करावं लागलं ना. विचाराची उंची होती. काय सुंदर आहे वे सगळं, काय सुंदर आहे. विचाराची उंची होती. आमच्या भगतसिंगाकडे विचाराची उंची होती. काय उंची होती, काय उंची होती. त्याला मला भगतसिंग सांगायला स्पेशल वेळ द्यावा लागेल तर मी भगतसिंग सांगेल. काय उंची होती भगतसिंगाची. भगतसिंगावर मी 2 तास व्याख्यान देईन महाराज. एवढं सुंदर भगतसिंगाचं चरित्र आहे. भगतसिंगाला बघण्यासाठी पाहुणे आले होते सर. पाहुणे, लग्न करायचं होतं. भगतच्या हातात माईनं 50ची नोट दिली होती. डोळे भरून येतात. मी जर भगतसिंग सांगायला लागलो तर अक्षरशः लोक रडतात, रक्त गरम होतं महाराज. भगतसिंग हातात 50ची नोट दिली. भगत हामा, ऐका, चित्र डोळ्यासमोर करा. भगत हामा, भगत ही 50ची नोट घे आणि जाऊन किराणा घेऊन ये. पाहुण्याला स्वयंपाक करू, पाहुणे जेवतील, तुला बघतील, पसंत करतील आणि तुझं लग्न होईल. हातामध्ये 50ची नोट भगतनं घेतली. भगत घराच्या बाहेर पडले. भगतच्या डोक्यामध्ये विचार आला. 23 वर्षाचे भगतसिंग. भगतच्या डोक्यामध्ये विचार आला. भगतसिंग म्हणतात, मी जर घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर जर पाहुण्यांनी मला पसंत केलं तर मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल. मी तर शपथ घेतली, मला हातात माती घेतली, मला या मातीची सेवा करायची, मला या मातेची, भारत मातेची सेवा करायची. भगतसिंगाचं रक्त सळसळलं गेलं. त्या ठिकाणी बॉम्ब टाकला. लाल माती झाली सगळी, कपाळाला लावली. 1 दिवसाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि भगतला त्या ठिकाणी बॉम्ब टाकल्यामुळे लाहोरच्या जेलमध्ये भगतला अटक करण्यात आलं. लाहोरच्या जेलमध्ये. आई ऐकताय ना, ताई ऐकताय ना, भगतला लाहोरच्या जेलमध्ये सर अटक केलं. आता एकच मुद्दा सांगून मला पुढे जायचं आहे. मला भगतसिंग सांगायचे नाहीत. एक मुद्दा, विचाराची श्रीमंती सांगायची मला. भगतसिंगाला अटक केलं. काय ठरलं? भगतसिंगाला फाशीची शिक्षा ठरली. कशाची शिक्षा ठरली? फाशीची शिक्षा. भगतसिंगाला फाशीची शिक्षा ठरली. शिक्षा ठरल्याच्या नंतर ऐका गड्या, ऐका. आणि फाशीची शिक्षा ठरल्याच्या नंतर भगतसिंग आता फासावर जाणार आहेत. बरोबर 8 वाजता भगतला फाशी होती. 8 वाजता सकाळी. आदल्या दिवशी भगतला विचारले, तुझी शेवटची इच्छा? म्हणे मला माझ्या आईला भेटायचं आहे. ऐका ना, आईने ऐका. भगतसिंगाची आई भगतला भेटायला आली. विचाराची श्रीमंती ऐका. आमचे सोनीचे ग्रामस्थ आलेत. विचाराची श्रीमंती ऐका, किती विचाराची उंची होती. भगतसिंग म्हणतात, मा तू माझं लाश घ्यायला यायचं नाहीस. उद्या जर मी फाशी झाली ना, रडायला लागली ना, तर काय म्हणतात भगत माहिती? मा रोना नाही, मा रोना नाही.
वीरों की माँ कभी रोती नहीं, रोना नहीं माँ. रडू दे रे भगत मला, रडल्याशिवाय आता माझ्याकडे आहे तरी काय, कारण अजून तू कुणाचा बाप झाला नाहीस ना, त्यामुळे मुलगा फासावर जात असताना माईचे काय हाल होतात ते तुला माहीत नाही भगत. भगत म्हणतात मा, माझी मड घ्यायला तू यायचं नाहीस, मला पाठवायचंय. का का रे भगत, ऐका विचाराची श्रीमंती. भगत म्हणतात मा, ज्या वेळेला तू माझं लाश घेण्यासाठी येतील ना, त्यावेळेला मा तू रडत असशील, आणि त्यावेळेला हे हरामखोर इंग्रज तुझ्याकडे बोट करतील आणि म्हणतील ही भगतसिंगाची माय, तो माझ्या भारत देशाचा अपमान असेल. कधी जगणार आहोत बरं आपण असं, कधी जगणार आहोत? कधी विचार एवढे मोठे होतील आपले? 8 वाजता भगतला फाशी होती, भगतला 8 वाजता फाशी होती. भगत 4 वाजता उठले ते. पूर्व ऐका रे, रक्त गरम होईल. 4 वाजता भगत उठले होते पहाटे, आणि भगतसिंगानं काय केलं माहिती? व्यायाम करायला सुरुवात केली, जोर बैठका काढायला सुरुवात केली. भगतसिंग व्यायाम करत होते. एक पोलीस कमिशनर भगतसिंगाच्या जवळ गेला, डोळे पाण्याने डबडबले. भगत, हा साहेब, भगत, हा साहेब. भगत, तुला कल्पना नाही. कशाची साहेब? तुला 8 वाजता फाशी आहे ना? आहे ना साहेब. मग भगत तू काय करतोस? विचाराची श्रीमंती. हा भगत तू काय करतोस? साहेब मी व्यायाम करतोय ना. व्यायाम? भगत, हा साहेब. कशासाठी रे व्यायाम? अहो साहेब, शरीर चांगलं ठेवायचं असलं तर व्यायाम करावा लागेल ना. शरीर निरोगी ठेवायचं, प्रसन्न प्रफुल्लित ठेवायचं असेल तर व्यायाम करावा लागेल. पोरं ऐका रे, महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी ऐका रे, ऐका. दारूसारखी व्यसनं, गुटख्या पुड्यासारखी व्यसनं शरीरात टाकून नका खराब करू या शरीराला. त्यासाठी सकाळी रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, शरीर तंदुरुस्त बनवा. येणारा काळ वाईट आहे. आता तुम्हाला स्वतःच्या ताकदीवर काही आसुरांसोबत लढायचं आहे. हे धर्मात आपल्या धर्मासाठी लढायचे. पुरव एकत्रीकरण ठेवा गड्या. गावागावामध्ये एकत्रीकरण ठेवा. सगळ्या गावापर्यंत मी पोहोचू शकत नाही, सगळ्या गावापर्यंत मी येऊ शकत नाही. या जी टॉकीच्या माध्यमातून मी आज आपल्यापर्यंत आहे. तुमच्यापर्यंत मी कधी पोहोचेल साक्षात माहीत नाही, पण आज आपली प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष आपली भेट होते ना. तर पुरव संघटित व्हा, संघटन करा. धर्मातल्या पोरांनी एकत्रित या, आणि धर्मातल्या पोरांनी एकत्रित येऊन आपल्या धर्मासाठी लढायला शिका. धर्माचं रक्षण करा. काळ वाईट आहे. सांगू द्या सर, मला एक मुद्दा सांगून, मला विचार सांगायचे ताई, मला विचार सांगायचे. बघा माझ्याकडे बघा, थकवा जाईल तुमचा. तुम्हाला टीव्हीच्या पुढून उठू सुद्धा वाटणार नाही, एवढं सुंदर सांगतोय मी आपल्याला. आता बघा, आता ज्या वेळेला भगतसिंग म्हणतात व्यायाम केला पाहिजे शरीर चांगलं ठेवण्यासाठी, त्यावेळेला पोलीस कमिशनरनं विचारलं, भगत हा कल्पना नाही तुला? कशाची? तुला अजून 3 तासानं फाशी आहे? मला कल्पना आहे. अरे जाहीर आहे ना, सगळे पेपरला आहे ना भगतला फाशी आहे म्हणून. आणि भगत मग शरीर कुणासाठी चांगलं करायचंय, निरोगी कुणासाठी ठेवायचंय? पोरव ऐका, विचाराची श्रीमंती वाढवा पोरव. तुम्हाला कुत्र विचारणार नाही, कोणी विचारणार नाही. तुमचे विचार चांगले असले पाहिजे तर तुम्हाला लोक बोलवतील. खालच्या स्तराचे विचार करणं सोडून द्या. एखाद्यानं तुम्हाला सांगितलं, त्यानं मला शिव्या दिल्यात, अरे लगेच त्यावर रिॲक्ट होऊ नका, त्याची चौकशी करा, का दिल्या असतील. विचाराची श्रीमंती वाढवा. काहीतरी टेन्शन असेल, बोलला असेल, द्या सोडून द्या, सोडून द्या. कशासाठी घेऊन बसता? कशासाठी? थोडी विचाराची श्रीमंती कधी वाढणार आहे आपल्या? दुर्दैव हे आहे महाराष्ट्राचं, दुर्दैव हे महाराष्ट्राचं की पतीनं कसंही वागलं तरी चालेल, पतीनं मी कसंही वागलं तरी चालेल, पण माझी पत्नी चांगली वागली पाहिजे. देवी भागवत असं वर्णन करतंय, जो नियम पत्नीला आहे तोच नियम पतीला आहे. असं कसं काय करू शकता तुम्ही? म्हणजे तुम्हाला कुणाचाही मेसेज आला तरी चालेल, पण पत्नीला कुणाचाच मेसेज आलेला चालणार नाही. ही कोणती पद्धत आहे? ही कोणती संस्कृती आहे? तुम्हाला तुमची पत्नी जर चांगली राहावी असं वाटत असेल तर त्यासाठी तुमची सुद्धा विचाराची श्रीमंती वाढली पाहिजे ना. तुम्ही सुद्धा चांगले असले पाहिजे ना. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण असं व्हायला नको ना. ऐका, आता भगतसिंगानं सांगितलं, कल्पना आहे मला,
कल्पना आहे मला, 8 वाजता फाशी आहे मला. भगतसिंग मग व्यायाम, अरे निरोगी असलं पाहिजे ना. कुणासाठी? आता भगतचे शब्द पुरावा ऐका, असे विचार ठेवा. भगतचे विचार होते. भगतनं सांगितलं होतं, साहेब तुम्ही जर देवाच्या समोर गेलात तर देवाला शिळे फुलं अर्पण करता का ताजे फुलं अर्पण करता? म्हणले टवटवीत फुलं. भारत देश हा माझा देव आहे आणि त्या भारत मातेसाठी, माझ्या आईसाठी मी जर फासावर जात असेल ना तर त्या मातेला सुद्धा टवटवीत होऊन समर्पित व्हायचं. कधीतरी या विचाराचा विचार केलाय? आपल्याला खरा भगतसिंग लोकांच्या समोर आलाच नाही. भगतसिंगाबद्दल मी 2 कीर्तनं केले. भगतसिंगाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. भगतसिंग सांगायला लागलो तर 2 तास मी भगतसिंगाचं चरित्र सांगेन. शूरवीरांची चरित्र आपल्या समोर आले पाहिजे, कधीतरी आलं पाहिजे. त्याच्यातून एक प्रेरणा भेटत असते. आज देवी भागवताच्या माध्यमातून नवरात्रीचा जागर करत असताना स्त्रीबद्दल मी एवढं बोलतोय. आज स्त्री शक्तीला एक चेतना निर्माण होते की आपणही कमी नाहीत, आपणही कमी नाहीत. आपण आबला नाही तर आपण सबल आहेत. तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी कमी नाहीत. पण हेच या तरुण पिढीच्या, म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेला जी टॉकीच्या माध्यमातून सांगतो की जुजारपूर नावाचं गाव सांगोला तालुक्यात आहे आणि त्या ठिकाणी करांडे नावाची एक शाळा आहे. आमचे श्रीधरजी करांडे सर, या ठिकाणी हे इंटरनॅशनल हायस्कूल आहे, करांडे इंटरनॅशनल हायस्कूल आहे. या हायस्कूलवर खेळ तर होतात पण या हायस्कूलवर कथा कीर्तन सुद्धा होतात. हा आदर्श अन्य शाळातल्या लोकांनी घेतला पाहिजे. माझं हे स्वप्न आहे सर, माझं स्वप्न आहे. तुम्ही तर हे छोटं मोठं सत्यात उतरवलंय, आपण झीच्या माध्यमातून बोलतोय, पण माझं एक स्वप्न आहे. मी बऱ्याच दिवसापासून माझं स्वप्न आहे की कथा कीर्तन हे मोठमोठ्या कॉलेजला असलं पाहिजे. कथा ही कॉलेजमध्ये झाली पाहिजे आणि ती माझं स्वप्न आहे. कोण सत्यात उतरवेल माहीत नाही, पण ते ऐकण्यासाठी MBBSचे डॉक्टर असले पाहिजेत, MPSC UPSCच्या विद्यार्थिनी असले पाहिजेत, या ऐकण्यासाठी इंजिनियरला असणाऱ्या मुलं असले पाहिजेत, यासाठी वकील बनणाऱ्या मुलं असले पाहिजेत. त्या कॉलेजचे हे 10वी 12वी नाही, हे सगळे हे डिग्री पूर्ण झाल्याच्या पुढचे जेवढे मुलं आहेत ना तेवढे कथा कीर्तनाला बसले पाहिजे. नक्की सांगतो गड्या, नक्की सांगतो की त्या कॉलेजमध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. कारण या विचारांची गरज आज त्या कॉलेजमध्ये आहे, या विचारांची गरज आज शाळेमध्ये आहे. आज या विचारांची गरज तुम्हाला सांगितली पाहिजे. बाकीच्याला हे विचार सांगण्यापेक्षा आज ज्यांच्या हातात महाराष्ट्र आहे त्यांना गरज आहे. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. उद्याचा देश तुमच्या हातात आहे, उद्याचा देश तुमच्या हातात आहे. सर बंकट स्वामी महाराज होते, बंकट स्वामी महाराज वारकरी शिक्षण संस्था, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. एक मुद्दा तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही संस्था चालवताय शाळा म्हणून. मुलांना संस्थेतले एक शिक्षक होते, भरपूर मारायचे मुलांना, भरपूर मारायचे, भरपूर. आणि मुलं झोपले की पहाटे 2ला 3ला रात्री जायचे. ज्या रूममध्ये मुलं झोपलेत त्या सगळ्या मुलांच्या पाया पडायचे. विचारलं होतं जोग महाराजांनी, काय बुवा दिवसभर यांना मारता, संध्याकाळी यांच्या पाया का पडता? महाराजांनी उत्तर द्यावं, स्वामींनी उत्तर द्यावं, महाराज यातला कोणता एखादा मुलगा मोठा होईल, एखादा अधिकारी होईल, साधू होईल, संत होईल माहीत नाही, त्याबद्दल त्याला मारल्याबद्दल आता क्षमा मागून घेतोय. थांबणार होता पण थोड्या वेळामध्ये. गड्या आहे थोडासा वेळ तर ऐका गड्या, बस मला वाटते हे विचार रुजले पाहिजे. सांगू अजून तुळजाई का झाली या संदर्भात मी रामायणातलीच कथा सांगतोय, म्हणून मला अजून एक कथा मांडायची आपल्या पुढं. सांगतो, देवीची कथा तर आहेच पण सामाजिकताही महत्वाची. देवीच्या कथा तर माहितीच आहेत आपल्याला, सामाजिकता सुद्धा महत्वाची. काय झालं, रामप्रभू अयोध्येचे राजे होणार होते. ऐकताय ना तुम्ही, ऐकता फ्रेश आहेत ना तुम्ही. रामप्रभू अयोध्येचे राजे, फक्त एक चित्र डोळ्यासमोर उभं करा आणि ते विचार डोक्यामध्ये घ्या. इकडे बघा महिलांनी सगळ्यांनी, रामप्रभू अयोध्येचे राजे होणार होते. पण त्याच वेळामध्ये कैकेयी मातेनं गोंधळ घातला. हे सगळा इतिहास माहिती आपल्याला, पण मला पुढे महत्वाचं सांगायचंय. कैकेयीनं 2 वर मागितले.
मी तुझ्यावर प्रसन्न आहे असं राजा दशरथानं म्हटल्याच्या नंतर कैकेयीनं सांगितलं, माझे 2 वर आहेत तुमच्याकडं, अगं मागून घे, उद्या माझा राम राजा होणार आहे, त्यामुळे मी प्रसन्न आहे. 2च काय 3 वर माग. नाही म्हणे 2च द्या. पहिला वर, पहिल्या वरानं मागितलं, पहिल्या वरानं रामाच्या ऐवजी ही गादी माझ्या भरताला द्या. माहितीये तुम्हाला? अजून सांगू? इकडे बघा ना, दशरथाला काहीच वाटलं नाही, दिली. दशरथाला वाटलं रामही माझाच मुलगा आहे आणि भरतही माझाच मुलगा आहे, काय वेगळं पण काय त्याच्यात, माझाच मुलगा आहे, दिली. दुसरा वर काय? दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास. सांगू? एक न्यायी स्वार्थ आहे आणि दुसरा अन्यायी स्वार्थ आहे. स्वार्थाचे 2 प्रकार आहेत, न्यायी स्वार्थ आणि अन्यायी स्वार्थ. कोण्या माईला वाटत नाही आपल्या मुलाला गादी मिळावी? आताच्या भाषेत कोण्या माईला वाटत नाही माझा मुलगा सरपंच व्हावा, माझा मुलगा आमदार व्हावा? बोला ना, थोडा राहिला आता, बोला ना. वाटत नाही का? वाटतं ना. मग कैकेयीला वाटलं माझ्या भरताला गादी मिळावी. याच्यात कैकेयीचं काय चुकलं सर? काय चुकलं? काहीच नाही चुकलं, काहीच नाही चुकलं. न्यायी स्वार्थ आहे. अरे न्याय म्हणजे राम आहे ना, असेल राम, कैकेयीसाठी सावत्र आहे. कैकेयीसाठी तर सवतीच आहे ना, असेल राम, जगाचा देव असेल, पण कैकेयीला सवतीच आहे. तिला त्या भरताची दया येणार. मग इकडे बघा ना, इकडे बघा, 1 मिनिटासाठी एवढा विषय घरी घेऊन जा, रामायणातला आहे. भरताला गादी मिळावी हा कैकेयीचा न्यायी स्वार्थ आहे सर, पण त्या भरताला गादी मिळण्यासाठी रामानं वनवासाला जावं हा मात्र कैकेयीचा अन्यायी स्वार्थ आहे. स्वार्थाचे प्रकार 2 आहेत. लक्षात येते माझं बोलणं? आता बघा ना, आता बघा, मजा बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. आता लक्षात येऊन जाईल तुमच्या. देऊन टाकलं. राजा खाली पडला, तडफडायला लागला. सकाळ झाली. अयोध्येतले मला विचार सांगायचे, विचाराची श्रीमंती. देवी भागवतानं आपल्याला विचाराची श्रीमंती शिकवली आहे. देवीच्या कथेतून तुमचे विचार किती स्ट्रगल, किती चांगले असले पाहिजेत हे महत्वाचं. ऐकताय ना सगळे? लक्ष आहे ना माझ्याकडे? बघा, मला एक मुद्दा सांगून पुढे जायचं सर. लगेच तुम्ही म्हणाल की बस खरंच म्हणजे महाराज, खरंच महाराज आहे गड्या, मला मोठेपणा देऊ नका, पण कथा म्हणजे कथाच आहे असं तुम्हाला वाटेल एवढं सुंदर सांगतो की या विचारांची आजच्या पिढीला गरज आहे. आता बघा, सकाळी सकाळी सगळे लोक आमचा राम राजा होणार, राम राजा होणार असं म्हणत होते. आपण भागवत केलं, हे रामायण सांगतो मी तुम्हाला, फार सुंदर आहे. रामायण नसेल ऐकलं माझं, तुम्ही नसेल ऐकलं, हा रामायणातला एक मुद्दा आहे, पण रामायण याच्यापेक्षा गोड आहे. जीला झालंय रामायण. इकडे बघा, निघाले सगळे लोक हार घेऊन तयार आहेत, पण राजे दशरथ मात्र कैकेयीच्या महालातून बाहेर येत नाहीत. त्यावेळेला सुमंत हा त्या अयोध्येचा प्रधान आहे, पिऊन म्हणतात तुमच्याकडे, पिऊन प्रधान आहे. प्रधानाला पाठवलं गेलं, प्रधानजी तुम्ही जा सुमंतजी आणि बघून या. आता माझ्या इकडे 1 मिनिट बघू नका, महत्वाचा विषय चालू आहे. प्रधानजी जा आणि तुम्ही बघून या. ज्या वेळेला गेले, कैकेयी माता उभी आहे, काळे वस्त्र घातलेले. इकडे बघा, इकडे बघा, राजा खाली पडलेला आहे. अक्षय महाराज, कैवल्य महाराज ऐका तुम्ही लक्ष देऊन. आणि राजा खाली पडलेला आहे आणि रखमाजी महाराज ज्या वेळेला पडलेलं बघितलं, विचारलं गेलं कुणी, सुमंतानं विचारलं. दराडे महाराज सुमंतानं विचारलं की काय? सुमंतजी म्हणतायत की मा काय झालंय? घडलेला सगळा इतिहास कैकेयीनं सुमंताला सांगितला. सुमंत आता बाहेर येत आहेत, रामप्रभूला बोलून आणण्यासाठी जात आहेत. सगळे लोक हार घेऊन येत आहेत. लोकांना वाटतंय सुमंतजी पुढं असतील, मागे आता दशरथजी असतील, त्याच्या मग रामप्रभू असतील. हार आम्ही आता सुमंत, चित्र आहे ना डोळ्यासमोर ते, हार आम्ही सुमंताला त्या ठिकाणी राजाला घालू. सुमंत एकटाच बाहेर आला. हात असा हलवत होता, सांगत होता तुम्ही जो विचार करताय ते काहीच घडलेलं नाही. आज अयोध्येत काही वेगळं घडलंय. डायरेक्ट आता रामप्रभूच्या महालात जात आहेत. रामप्रभूच्या महालात गेल्यावर रामप्रभूला विचारतायत की प्रभू, कैकेयी मातेनं तुम्हाला बोलवलंय, घेऊन येत आहेत. खाली मान घालून रामप्रभू जात आहेत. आता इथं मुद्दा आहे, विचाराची श्रीमंती, इथं मुद्दा आहे. खाली मान घालतायत, जात आहेत. घडलेला प्रसंग कैकेयीनं सांगितला. आता कैकेयीच्या पायावर, विचाराची श्रीमंती, कैकेयीच्या पायावर रामप्रभू दंडवत घालतायत आणि दंडवत घालून म्हणतायत, मा
मा तू माझी आई नाहीस, तू माझी जननी आहेस. कौशल्यानं जरी मला जन्माला घातलं असलं ना, तू तुला मला मोठं केलंस. अरे राघवा, मी तुला वनवास दिलाय. काय म्हणतायत रामप्रभू? रामप्रभू म्हणतात, मा किती मोठं केलंस ग मा, मला किती मोठं केलंस. वनवासाला पाठवणं मोठेपण आहे? विचार बघा ना, विचार. मला वाटतंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये या विचाराची नितांत गरज आहे. तुम्ही नाही म्हणला तरी याची गरज आहे. गरज. रामप्रभू म्हणतात, मा तू मला खूप मोठं केलंस, खूप मोठं केलंस. कशाचं मोठं? तुला वनवास. आता रामाचे विचार, ताई ऐकताय ना तुम्ही? रामाचे विचार बघा. रामप्रभू म्हणतात, मा मी, आता ऐका, मी जर राजा झालो असतो ना, राम राजा झालो असतो ना, लोक मला म्हणले असते राम हा राजा आहे. राम कोण आहे? राजा आहे. मला लोक राजा म्हणले असते. मी जर राजा झालो असतो तर लोक मला राजा म्हणले असते. पण एवढं मोठं केलंस मा तुम्हाला. आता भरत जर माझा राजा झाला ना, लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील. खरं सांगा, या विचाराची गरज नाही आपल्या घराला. आज गरज नाही या विचाराची. आज भाऊ भावाच्या विरोधात ज्या वेळेला फॉर्म भरतो ना निवडणुकीला, त्यावेळेला या विचाराची गरज आज या महाराष्ट्राला आहे. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही जेवढं जीवाचं रान करून एवढ्या कथा करतो ना, एवढे कीर्तन करतो ना, प्रामाणिक प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये या विचाराचं बीजारोपण झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हटलो की कथा कीर्तन कॉलेजमध्ये असले पाहिजे. काय सुंदर आहे. बस डोळे भरून येतात, कारण या विचाराची गरज आज महाराष्ट्राला आहे. सगळे रामप्रभू वनवासाला जाणार. बातमी आता कौशल्याच्या कानावर जाते. तिथंही विचाराची श्रीमंती. एका मिनिटात सांगतो. कौशल्य म्हणते की रामा, गादी भरताला मिळाली हरकत नाही, पण तू वनवासाला जाऊ नको ना. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळावना, मजाला प्रेम पाना, कौना पाजू राघवा. जाऊ नको ना वनवासाला. गादी मिळू दे ना भरताला. भरतही माझाच मुलगा आहे. तू नको ना जाऊ वनवासाला. भरतजी रामप्रभू काय म्हणतात माहिती? माया अयोध्येत एक घटना घडली आहे, छोटीशी घटना. वनवासी छोटीशी घटना. काय झालं रे राघवा? या अयोध्येत एकच घटना घडेल, ते म्हणजे रामाचा अभिषेक. नाही मा, एक घटना घडली. कोणती घटना घडली आहे आता विचार आहे का? काय झालंय? अयोध्या लहान आहे ना. म्हटलं हा अयोध्या लहान आहे. वनवासाचं राज्य मोठं आहे ना. हा वनवासात मोठा आहे, अयोध्या लहान आहे. मग कैकेयी मातेनं मला मोठं केलंय. छोटी अयोध्या असल्यामुळं, भरत छोटा असल्यामुळं अयोध्येचं राज्य छोट्या भरताला दिले. आणि मी मोठा आहे ना, म्हणून वनवासाचं राज्य मला दिलंय. देवी भागवत चालूच आहे. गड्या हो, ऐका. महाराष्ट्रात जेवढे लोक सकाळी टी व्ही बघत आहेत ना, एकच लक्षात ठेवा. आज 7वी माळ या ठिकाणी संपते. एक लक्षात ठेवा, विचाराची श्रीमंती कधी कमी होऊ देऊ नका. देवी भागवतानं एवढं शिकवलंय, तुमचे विचार चांगले असले पाहिजेत. आणि आता ऐका, पार्वती मातेची विचाराची श्रीमंती थोडीशी कमी झाली. पार्वती मातेनं सांगितलं की जो वक्ता आमच्या घरी येतोय, आमच्याच पाया पडतोय, तो काय कथा सांगणार आहे? इथं होतो आपण कथा सांगणार आहे. आणि मग कथा ऐकायला बसले. कथा ऐकायला बसल्याच्या नंतर पार्वती माता कथा ऐकत नाही. पार्वतीचं लक्षच नसतं. बऱ्याचदा पार्वतीचं लक्षच नसतं, महादेवाचंच लक्ष असतं. बरोबर आहे का नाही? कथा ऐकत नाही. काय विचार करते, याला काय कथा येणार आहे? ह्या काय कथा काय?
अरे कुठं बीडचा महाराज, याचं वय काय, आम्हाला काय, मी श्रीमंत आहेत, आम्ही आमच्याकडे पैसा आहे. अरे मग आम्ही काय, मी मास्तरी नाही या शाळेवर, मी काय याचं ऐकणार आहे, आम्ही अजिबात नाही. अरे शाळेची मालकी नाही मी काय याचं काय ऐकत नाही, बसत नाही, याचं काय ऐकायचं मला. नाही, वयाचा विचार करू नका, विचाराचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग आता बघा, आता लक्ष द्या. आणि मग पार्वती माता झोप घेते, मुद्दा आहे, थोड्या वेळ थांबायचं आहे. तुळजाईका झोप घेते, पार्वती झोपली गेली आणि कथा ऐकली नाही. दोघं जण विमानात बसून निघाले. वरून जाताना खालून रामप्रभू आणि लखनजी सीता मातेच्या शोधात जात आहेत. आणि जात असताना जे बघितलं कुणी, महादेवानं, आणि महादेव हात जोडतात आणि जय सच्चिदानंद जग पावन, जय सच्चिदानंद जग पावन, जय सच्चिदानंद जग पावन, असं जय सच्चिदानंद जग पावन म्हणून आता शिवजी रामप्रभूला नमस्कार करतायत. आलं लक्षात तुमच्या? रामप्रभूला नमस्कार करतायत. पार्वती सती विचारते, प्रभू नमस्कार कोणाला केला? नमस्कार म्हणले माझं जग जीवन आहे, ज्याची कथा ऐकली ती रामप्रभू आहेत. म्हणले काय करतात? बायकोच्या शोधार्थ फिरतात, बायकोच्या शोधार्थ. तिनं विचार केला, प्रभू हे काय सच्चिदानंद आहे? जे बायकोच्या शोधार्थ फिरतंय ते सच्चिदानंद आहे? शिवजी तिला सांगतात, नाही, ही तर प्रभूची लीला आहे, हा तर प्रभूचा खेळ आहे. लक्षात आलं का नाही? ही तर प्रभूची लीला आहे, हा विष्णूचा अवतार आहे. हे जरी खरं असलं तरी सध्या त्यांनी मानव रूप धारण केलं, त्यामुळे का सामान्य जीवाप्रमाणे त्यांचा योग, शोक आणि शोध हा सत्वशील आचरणाचा नमुना आहे. पण तिला विश्वासच बसला नाही. पार्वतीला त्या ठिकाणी सतीनं ऐकलं नाही. मला वाटतं भगवान शिवजी समजावून सांगतात, सती काही ऐकत नाही. सर, हा अनुभव फक्त शिवजीचाच आहे असं अजिबात नाही. कळलं ना? हा आपला सुद्धा अनुभव आहे, माझा सुद्धा अनुभव आहे. बऱ्याचदा सतीला सांगतो, सती मात्र ऐकतच नाही. बघा इकडे लक्ष द्या. आणि म्हणून शिवजी म्हणतात, जा तू परीक्षा घे. आणि परीक्षा घेण्यासाठी आता सती त्या ठिकाणी येते. सती परीक्षा घेण्या जा, जो तुमरे मन अति संदेहू, असा दोहाच आहे तुळशीदासजीचा. परीक्षा घेण्यासाठी जा. आणि परीक्षा घेण्यासाठी सती आता त्या ठिकाणी येते. आता ऐका, लक्ष्मणजी बाजूला बसलेले होते. लक्ष्मणजी, आता लक्ष्मणजी सतीकडे बघतायत. पण सतीनं विचार केला, मला हे ओळखतील म्हणून मी सीतेचं रूप घेऊन जाते. कुणाचं रूप घेऊन जाते? ह्यांनी जर मला सीता म्हणून जवळ आले तर हे देव नाहीत, आणि ह्यांनी जर मला पार्वती म्हणून ओळखलं तर हे देव आहेत. बघा, परीक्षा, देवाची परीक्षा घ्यायला निघाली. आली पार्वती माता सीतेचं रूप धारण करून. लक्ष्मण लांब बसलेले होते, प्रभू तिकडे होते. इकडे बघा ना. लक्ष्मणजी बघितलं आणि लक्ष्मण हसले. का हसले माहिती? लक्ष्मणानं ओळखलं. लक्ष्मणजी हसले. आणि काय भावासा आहे बघा, भावासा एक भाव सांगतो, जिथं नौकर ओळखतोय तिथं मालक का ओळखणार नाही? वॉचमॅननं जर ओळखलं तर मालक याला ओळखणारच आहे ना. हा, वॉचमॅननं जर गाडीमध्ये सोडली, ही साठे महाराज आहेत तर ते करंडे सरला ओळखणारच आहे, ते काही विषयच नाही ना त्याच्यामध्ये. ओळखतोय, नौकर ओळखतोय. पण खुणवतात, जा पुढे जातायत. आता रामप्रभूच्या समोर उभा राहिली. आता बघू ना, रामप्रभू तिला ओळखतात आणि रामप्रभू आई म्हणतात ना. म्हणून जंगलामध्ये रामप्रभू हात जोडून म्हणतात, तू काग आई. लक्षात येते माझं बोलणं? तू काग आई, तिचं नाव तू काई, तिचं नाव तुळजाई, तीच तुळजापूरची तुळजा भवानी. पुढच्याही देवीची कथा मला सांगायची, पण ते पुढच्या 8व्या माळीमध्ये. तोपर्यंत सर्वांनी प्रेमानं भजन करायचं. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझ्या अंबे, तुळजा भवानी माझ्या अंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. तुळजा भवानी जय अंबे. तुळजा भवानी जय अंबे. जगदंबा माता की जय.
आजची कथा अतिशय सुंदर झाली. देवी आईचं महात्म्य महती आजच्या कथेमधून आपण समजून घेतलेले आहे आणि खरोखरच एकूणच भक्तीचं तेज आपल्या अंतःकरणाला स्पर्श करून गेलेलं आहे. बघा ना, म्हणजे जेव्हा चांगले विचार आपण ऐकतो तेव्हा खरोखरच ते काळजाला स्पर्श करतात आणि आपल्या आचरणामधून आपल्याला योग्य दिशा देण्याचं कार्य करतात. देवी आईच्या चरणी अनन्य भावे नतमस्तक होऊया, तिला शरण जाऊया आणि आत्ता आपण ज्या मंदिरात आहोत त्या देवीच्या नामाचा एकदा गजर करूया. प्रभावती देवी आईचा उदो उदो म्हणत. आता वेळ झाली आहे या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. गजर कीर्तनाचा सोहळा, आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. आजच्या भागात इथेच थांबतोय. जय जय रामकृष्ण हरी.